नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या का नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10 वाजून 8 मिनिटं झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर काल रात्री 10 वाजल्यापासून पाऊस चालू आहे लगातार, तर काही विश्रांती घेऊ नाही राहिला। आणि आज हवामानचा अंदाज आहे का ढगफुटी होणार आहे नाशिकमध्ये। मला नाही वाटत ढगफुटी होणार आहे, कारण एवढा पाऊस पडून राहिला रात्रीपासून, सगळं संपून गेला असेल। ढगामध्ये काय पाणी उरणार आहे। चालू आहे सकाळचा स्वयंपाक। तर नवीन तेल पिशवी घेतली इकडे वापरायला, बॉक्स फोडलेला आता इकडला। आता नाही, कधीच फोडलाय। कधी फोडलाय? 2 वापरून झाले। 2 वापरून झाले? मला वाटलं अजून फोडलंच नाही काय। तर आता भज्याचा प्रोग्राम आहे। तर आज झोमॅटोला सुट्टी म्हणे। आज हवामान खात्याने अंदाज दिला आहे ढगफुटी होणार आहे, म्हणून आज सुट्टी घेतलेली आहे आम्ही इकडे। आणि आज भज्याचा प्रोग्राम चालू आहे। इकडे कशाची भाजी बनते? वरण आहे मुगाचं। इकडे वरण बनते आणि इकडे भाजीची तयारी आहे। आता इकडे तेल घेतलं आहे, कढईत तेल घ्यायचं, आता मस्त तळायचं। तर शिवम मला म्हणतो आहे का फ्रेंच फ्राईज खायचे, तर त्याला थोडी फ्रेंच फ्राईज बनवायची आहे। आता एक बटाटा करतो, त्याचे फ्रेंच फ्राईज तयार करतो 8-10 त्याच्या पुरते। तर अन्वीच्या शाळेला आज सुट्टी आहे, तर अन्वीला शाळेला सुट्टी दिली आणि शिवमला पण सुट्टी आहे। आणि सकाळी नाश्त्याला बनवलं होतं इथं शिरा, तर शिरा खातो इकडे शिवम। आणि इकडे चालू आहे स्वयंपाक। तर थोड्या चपात्या बनवायच्या बाकी होत्या, चपात्या बनवायचं काम चालू आहे। नंतर लगे भजी बनवायला चालू करायचे। तर मी फ्रेंच फ्राईज तयार करायची तयारी करतो। तर बटाटा किसून घेतो, त्याला खापा करून घेतो फ्रेंच फ्राईज सारख्या, आणि शिवमसाठी थोडी फ्रेंच फ्राई बनवतो। राहील त्याला सोड। आणि इकडे नुसती गाणी लावून राहील टीव्हीवर पोरगी। वरती बस, गपचित बस वरती, लई आड्यात काढते बरं का तू पोरगी। आण इकडे रिमोट आण, कळतं का तुला? रिमोट आण, कळतं का? ए पोरगी, फटके देऊ तुला? पावसाळ आणि काहून करते तू? बाहेर मस्त छानपैकी पाऊस चालू आहे, रात्रभर पडतोय, अजून पडतोय मस्त छानपैकी। तर ऑर्डर पण भरपूर असणार आहे। जायला पाहिजे होतं ऑनलाईन, पण नंतरून जावं का नाही विचार करू राहिलो। बरेचसे पोरं म्हणते सुट्टी आहे, पण ऑर्डर चालू आहे असं वाटतंय मला। पोरं काही स्क्रीनशॉट टाकून राहिले सध्या। सकाळीच थोडा किराणा आणला इकडे शॉर्टकटमध्ये, तर 2 किलो साखर आणली आहे। आणि इकडे थोडंसं तूप आणलं आहे, तूप संपलं होतं। आणि एक मिठाची पुडी आणली आहे। आणि इकडे हे पोहे आणले स्वस्तिक लाईट वाईट फूड। आणि हे लाडू आणले 10 रुपयाला 5। तर मस्त आहे। हे शिवमला, एक अन्वीला आहे ना, मस्त आहे ना बाळा, तुला आवडते ना? हे नमक आहे, नमक, टाटा नमक, टाटाचा नमक। काय करतोय तसं? पप्पी घेतो? पप्पी घेतल्यावर काय होईल? पावसाचा वेग वाढलाय बाहेर। 10 वाजल्यानंतर वाढणार आहे ना। हा का? 10 वाजल्यानंतर वाढणार आहे? कोणी सांगितलं? अरे उलट 10 वाजेपर्यंत पावसाचा, नंतर बंद होणार होतं वाटतं। 10 वाजेपासून वाढलं, रात्री 1 पासून 10 वाजेपर्यंत, परत 10 वाजेपासून 48 तास पाऊस आहे। आता 1 तास 1 वाजेपर्यंत 48 तास पाऊस म्हणजे उद्या पण ढगफुटी का? तसा इशारा आहे, पण आज जास्त आहे। हा का? अरे यार, मग काय यार, ऑर्डर मारायला जायला पाहिजे। तर ऑर्डर मारायला जावा, तर नेमकी नगरपालिकेने गटारीचे कामं करण्यासाठी वॉकर खड्डे खाणून ठेवले साईडने रस्त्याच्या। नाले चेंबर ओपन आहे, त्याच्यामुळे जाऊशी वाटत नाही। पाणी साचलेलं राहतं, पाणी साचलं का चेंबर काही लक्षात येत नाही, कधी पण चेंबरमध्ये आपण जाऊ शकतो। तर बरेच ठिकाणी पाण्याचे खड्डे भरपूर केलेले आहे, रस्त्याचे कामं चालू आहे आणि खड्डे भरपूर ठिकाणी केले। तर काही कळत नाही नेमकी खड्ड्यात पाणी असलं ना, गाडीचा अंदाज काही जमत नाही आपल्याला, मग डायरेक्ट खड्ड्यात जाऊ शकतो आपण। हो आता काय होतंय पोरीला? शांत बस। तिकडे लावलं आहे कार्टून, मी चांगलं कार्टून लावलं आहे तिकडं।
तू येड्याने काऊन करते? शिवमचं बस ताबलं इकडे खेळायचं का? शिवम चांगलं बाळ आहे. शिवम काही रडत नाही. हुशार आहे आमचं शिवम. ते बाई कसं शांत बसलाय बघ. तू काहीच धिंगा नाही. आणि ही पोरगी बाई कशी करते? हाय जाय घे वय रिमोट. घे रिमोट घे. जाय घे. तिथं ठेवलं रिमोट. घे. इकडे चालू कार स्वयंपाक. पोरगीची याडेमाडणी करते. तर मित्रांनो सुट्टी पण घेऊशी वाटाना. आज 1000 रुपये बुडन पाऊस पाण्याचे. डोक्याला टेन्शन येऊ राहिलं. नेमके 5,500 रुपये भरायचे मला पहिल्यांदी. आता काल परवा भाडं देऊन झालं आहे. आणि नेमकी काल दुपारी 12 वाजता माझं मोबाईलचं रिचार्ज संपलं. मला ऑर्डरच पडत नव्हती. नंतर चेक केलं तर मी माझं रिचार्ज संपलं होतं मोबाईलचं. त्याच्यामुळे मला ऑर्डर येत नव्हती. नेटच चालत नव्हतं. मग काल 900 रुपयाचं रिचार्ज मारलं 3 महिन्याचं डायरेक्ट मोबाईलला. डायरेक्ट 3 महिन्याचं रिचार्ज मारून घेतलं. आणि आता वायफायचं रिचार्ज बाकी आहे. तर वायफायचं रिचार्ज मारावं लागणार. वायफायचं रिचार्जचं बिल आलं आहे 3 तारखेलाच जनरेट होत असतं. 3 तारखेला आलं आहे तर 13 तारखेपर्यंत भरायचं असते. आता भरावं लागेल. आणि राहिले 5,500 शाळेचे. तर एवढे 2 खर्च भागवायचे. नंतर पाहू किराणा वगैरे. किराणा संपल्यावर तर बरंचसं खर्च बाकी आहे. तर नेमकी आता पावसाचं म्हणजे आज इशारा दिला आहे. आज सुट्टी पडते. तर डोक्याला टेन्शन आलं आहे. तर म्हटलं या हप्त्यामध्ये 15 तारखेपर्यंत भरायचे पैसे. तर 15 तारखेच्या आत भरावं लागेल. तर बघू 5-1 दिवसात 5,000-5,500 रुपये कशी पण जमा करावं लागणार आहे. आणि लगेच भरून यावं लागणार आहे शाळेमध्ये. इकडे चालू आहे चपातीचं काम. अजून भाजीला काही सुरुवात स्टार्ट केली नाही. तर मी आता फ्रेंच फ्राईची तयारी करून घेतो. तर भजे बनवायला सुरुवात झाली आहे. अजून तेल गरम होतं आहे. काय बनलं? फ्रेंच फ्राय नाही बनले अजून. फ्रेंच फ्राईला इकडे कापून घेतले. आता तळायचे येते फक्त. तेल तापतं आहे अजून. इकडे भज्याचा प्रोग्राम चालू आहे. कांदा भजी. मस्त बाहेर पाऊस पडतो आहे छानपैकी. कांदे भजीचा बेत. आताच कधी भजे खाल्ले होते. कधी भजे खाल्ले होते? मग आताच घरी आले काय भजे खाल्ले. तर चपातीसोबत खायला मी. तुला सॉस सोबत खायचं आहे? सॉस नाही आणला आपण. अरे आवडायला आंघोळी बाकी अजून. होय जाय तर आराम करत. पहिला भाजा बनतोय. गणपतीच्या नावाचं. तर फ्रेंच फ्राई तळायला घेतले. आता इकडे भजे तयार झाले. तर एवढे भजे तयार करून झाले. आता फ्रेंच फ्राईज बनवते इकडे. मस्त आहे ना. तर घरच्या घरी फ्रेंच फ्राईज तयार करतो आपण. नंतर त्याच्यात मीठ टाकावं लागतं थोडंसं ना. तर इकडे झाले फ्रेंच फ्राई तयार. जास्त तेल आलंय. वल्ले असं काही करतेच उद्योग. माणसं तेलाचं नासाही नसते. त्याच्या भाजी केल्याच याच्यात बुडी कुठून गेले तरी मी ड्रेस उद्योग सांगू शकतो. तर फायनली मित्रांनो भजे पण झाले. फ्रेंच फ्राई बी झाले. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.